नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. चैतन्य घरातल्या सगळ्यांना सांगतो की अर्जुनची अवस्था खूप क्रिटिकल आहे. अश्विनच्या दवाखान्यामध्ये त्याला घेऊन आलो आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच रडत असतात. पण सगळेजण असा निर्णय घेतात की सायलीला यातलं काहीच सांगायला नको, तिची तब्येत महत्त्वाची आहे. चैतन्यही म्हणतो की तुम्ही सगळे एकदम येऊ नका, एक एक करून या आणि सायली बहिणीला संशय येणार नाही असंच काहीचं बघा. कल्पना म्हणते की नाही, मला अर्जुनला बघायचंच आहे. म्हणून मग प्रताप आणि कल्पना दोघेजण हॉस्पिटलला जायचं ठरवतात आणि अस्मिता व प्रतिमा घरीच थांबतात. पण श्वेताचा पूर्ण प्रयत्न असतो की सायलीला हे सगळं कळायला हवं. त्यामुळे ती म्हणते की नाही, तुम्ही सगळेच जाणा, मी आहे सायलीताईची काळजी घ्यायला. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही, आम्ही सगळे जर बाहेर गेलो तर सायलीला संशय येईल. प्रतिमासुद्धा म्हणते की हो, आणि आता सध्या सायलीची तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. प्रताप आणि कल्पना घाईघाईने हॉस्पिटलच्या दिशेने निघून जातात. आता या दोघीही खूप रडत असतात आणि श्वेता हसत हसतच त्यांना म्हणते की काळजी करू नका, अर्जुनदादांना लवकर बरं वाटेल. तुम्हाला आता धीर धरावंच लागणार आहे ना. इकडे राकेश प्रियाला भेटायला आलेला असतो. तो सांगतो की अर्जुन जवळजवळ अर्धमेला झालेलाच आहे. हे ऐकून प्रियाला तर खूप आनंद होतो. प्रिया त्याला म्हणते, राकेश मला हात दे ना, आणि मग ती चक्क त्या टेबलवरती चढते आणि स्वतःचंच गुणगान करू लागते. मी प्रिया सुभेदार आहे, माझ्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. मी या जगावरती राज्य करू शकते. राकेश म्हणतो, हो प्रिया, कळतंय मला, हे फक्त तूच करू शकतेस. काय खेळली आहेस तू. म्हणजे इथं जेलमध्ये राहून अर्जुनला एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखं नाचवलं आहेस तू. पण हे कसं काय जमलं तुला. प्रिया म्हणते, इतकी वर्ष मी अर्जुनला आणि सायलीला खूप चांगलं ओळखते. इतकं चांगलं ओळखते की ते स्वतःसुद्धा त्यांना स्वतःला ओळखत नाही इतकं. त्यांची इन्व्हेस्टिगेशनची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे अर्जुन आणि ते काय करणार आहेत ना, हे मला चांगलंच माहिती होतं. ती आता म्हणते की श्वेताला फोन कर आणि तिथला माहोल मला सगळं ऐकायचं आहे. मला माझे कान तृप्त करायचे आहेत. आता ती आशाताईंचा फोन घेते आणि राकेशला श्वेताला कॉल करायला सांगते. श्वेता बाहेर येऊन त्याच्याशी बोलू लागते. त्याला सांगते की इथे ना सगळं माहोलच बदलून गेलेलं आहे. सगळीकडे रडारड सुरू आहे. प्रिया म्हणते, वाटलंच होतं गं, पण ती सायली काही चक्कर येऊन पडली का. म्हणजे जिन्यावरून घडघडत खाली आली आणि तिचं बाळ गेलं, असं जर झालं तर किती चांगलं बोनसच आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते, नाही ना, तसं काही झालंच नाही आहे. म्हणजे घरच्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की तिला काही सांगायचंच नाही आहे म्हणून. प्रिया म्हणते, नाही नाही, असं होऊन नाही चालणार. तू कशाला आहेस तिथे, तू काही कर आणि तिला जाऊन सांग. श्वेता म्हणते, अगं असं कसं सांगणार, घरातल्यांनी ठरवलं म्हटल्यानंतर. तरीही माझे प्रयत्न चालूच आहेत. तेव्हा प्रिया रागातच तिला म्हणते की प्रयत्न नाही हा, मला रिझल्ट पाहिजे आहे. म्हणजे सायली या धक्क्याने खाली गडगडा घसरली आणि तिचं बाळ जर गेलं ना, तर याहून चांगला बोनस काय असणार आहे. आणि त्यातून ती मानसीसुद्धा आता आपल्या बाजूने साक्ष देणार आहे ना. मला तिला कायमचं तिथंच चढताना बघायचं आहे. आता इकडे अर्जुन हॉस्पिटलमध्ये असतो. डॉक्टर त्याच्यावरती उपचार करत असतात. अश्विन बाहेरूनच पाहून खूप हताश झालेला असतो. इकडे सायली सतत अर्जुनच्याच काळजीमध्ये असते. ती चैतन्यला कॉल करते, इन्स्पेक्टर सावंतांनासुद्धा कॉल करते, पण कोणीच कॉल घेत नाही. हे पाहून ती अजूनच घाबरते. श्वेता म्हणते, आणि असंही बोनस तर आपल्याला आधीच मिळालेला आहे. ती माणसे आपल्या बाजूने साक्ष देणार आहे ना. काय रे राकेश, तू काहीच का बोलत नाही आहेस. प्रिया म्हणते, अरे हो राकेश, तू याबद्दल मला काही सांगितलंच नाही आहेस. गप्प का आहेस, बोल ना. तेव्हा राकेश काहीच बोलत नाही. प्रिया चक्क त्याची गचंडी धरते आणि त्याला एक सणसणीत कानामागे ओढते. काय म्हणालास तू. ती अजूनही आपल्या बाजूने बोलली नाही आहे. राकेश सांगतो की हो ना, त्या बाईने तिला खूप धमकावलं, पण ती काही आपल्या बाजूने बोलायला तयार नाही आहे. आणि अण्णा सरांचा एक गुंडसुद्धा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. प्रिया त्याला चांगलीच ओरडते, इतकी मोठी गोष्ट तू कसं काय सांगायला राहिलास रे.
आपला एखादा माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ती माणसेसुद्धा आपल्या बाजूने साक्ष देणार की नाही हे माहीत नसतानाच पोलिसांना मिळाली. आता आशाताई तिला खूप सावरण्याचा प्रयत्न करते, पण ती आशाताईवरतीच ओरडते, गप्प बसायचं हा. आणि राकेशला म्हणते की तुम्ही मी केलेल्या प्लॅनची माती कशी करायची हे ठरवूनच आलेला आहात ना. मीच मूर्ख झाले की तुमच्यावरती इतक्या मोठ्या प्लॅनची जबाबदारी सोपवली. कळतंय का तुम्हाला? त्या माणसाने किंवा त्या माणसीने जर तोंड उघडलं तर काय होईल? आपण सगळेच संपलो. यासाठी हे सगळं केलं होतं का मी? आता इकडे सायली खूपच काळजीमध्ये असते, कारण तिचा फोन कोणीच घेत नसतं. ती तिच्या बाळाशी बोलू लागते, मानसी आणि तुझे बाबा ठीक असतील ना रे? पण तिचं बाळ पोटातून तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही. ती म्हणते की जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी बोलते ना, तेव्हा तू माझ्यासाठी काहीतरी संकेत देतोस, आतमध्ये हालचाल करतोस, पण आज असं काहीच का करत नाही आहेस? ते दोघे ठीक असतील ना? आता इकडे प्रिया स्वतःच्याच तोंडामध्ये मारून घेते. राकेश तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही कुणालाही आवरायला तयार नसते. श्वेता म्हणते, अरे राकेश बघत काय बसलायस? आवर त्या प्रियाला, जरा शांत कर तिला. राकेश म्हणतो, प्रिया अगं त्या माणसीने अर्जुनला खूप मार खाताना पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे ती आपल्या बाजूने नक्की बोलेलच ना. आणि मी आणि सचिन तो माणूस तोंड कसं उघडणार नाही याचा बंदोबस्त करतो. तेव्हा प्रिया त्याला चांगलीच धमकावते आणि असंच झालं पाहिजे असं म्हणते. इकडे चैतन्य अश्विनला विचारतो की सांग ना, अर्जुन बरा होईल ना? माझ्या समाधानासाठी हो म्हण. पण अश्विन काहीच बोलत नाही, अगदी शांत असतो. चैतन्य खूप इमोशनल झालेला असतो. अरे त्याला काही झालं तर मी कसं जगणार आहे? त्याच्याशिवाय मला या आयुष्यामध्ये कोणीच नाही आहे रे. तुझ्यापुढे मी हात जोडतो, पण प्लीज अर्जुनला वाचव. काही कर, पण त्याला काहीही होता कामा नये. आता दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून खूप रडू लागतात. अश्विन एक डॉक्टर आहे आणि त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळते, त्याच्यामुळे तो सुद्धा खूप हताश झालेला असतो. त्याच ठिकाणी कल्पना आणि प्रताप दोघेही येतात आणि अर्जुनची चौकशी करता क्षणी अश्विन आणि चैतन्य दोघेही त्यांच्या गळ्यामध्ये पडून रडू लागतात. काही बोलायचं काही सुचत नाही. अश्विन सांगतो की दादाची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. आता प्रताप आणि अस्मिता दरवाजाच्या बाहेरूनच अर्जुनला पाहतात. त्याची ही अवस्था पाहून दोघांनाही खूप रडू कोसळतं. अश्विन त्यांना समजावू लागतो. आता इकडे महिपत एक सणसणीत सचिनच्या कानामागे मारतो आणि म्हणतो की दीक्षित, तुम्ही सगळं ठरवलेच आहे का की मला खड्ड्यात घालायचं म्हणून? ती आश्रमातली पोरगी पळवली आणि ती आपल्या बाजूने साक्ष द्यायच्या अगोदरच पोलिसांना हाती लागली. आपला एक माणूससुद्धा पोलिसांच्या हाती लागला. त्याने जर तोंड उघडलं ना तर आपण सगळे 113% फसणार. मी आधीच सांगितलं होतं आणि परत आत्ता सांगतोय. हे जर सगळं प्रकरण माझ्यावरती येत असेल ना तर मी स्वतः तुमच्या विरोधामधले सगळे पुरावे घेऊन त्या अर्जुन सुभेदाराला देईल आणि माझ्या मागे हे सगळे काय उद्योग करत होते हे मला माहीत नाही असं म्हणून मी माझं अंग यातून काढून घेईन. मग तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. काहीही झालं तरीसुद्धा या महिपत बाबाच्या ड्रेसवरती मी कुठलाही डाग लागू देणार नाही. महिपत बाबा की जय हा आवाज सतत घुमतच राहिला पाहिजे. सचिन म्हणतो की अण्णा तुम्ही इतकं टोकाचं का बोलताय? असं काही होणार नाही आहे. मी राकेशला पाठवलं आहे, तो त्या आपल्या माणसाला मॅनेज करेलच. राकेश आता जेलच्या आसपासच असणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. महिपत म्हणतो, विश्वास मला फक्त त्या प्रियावरती आहे आणि ती जेलमध्ये बसून असं अजून काय करू शकणार आहे? अरे तिने सगळा प्लॅन आखला होता, मात्र तुम्ही त्याची माती करायला तयारच आहात ना. आणि तिने यापुढे काही केलं ना तरीसुद्धा तुम्ही त्याची मातीच कराल. आता इकडे प्रतिमा, श्वेता आणि अस्मिता तिघेही बसलेले असतात. अस्मिता म्हणते, अर्जुनवरती अशी वेळ का आली असेल? त्याने कधी कुणाचं वाईट केलं नाही, उलट तो नेहमी सगळ्यांची मदतच करत असतो. मग तरीसुद्धा त्याच्याच वाट्याला हे सगळं दुःख का बरं आलं असेल? प्रतिमा म्हणते, काळजी करू नकोस, त्याने कधी कुणाचं वाईट केलं नाही ना. देव आहे आणि तो सुद्धा त्याचं काहीही वाईट करणार नाही. आता दोघीसुद्धा
खूप इमोशनल झालेले असतात. सायलीपासून त्यांना हे सगळं लपूनही ठेवायचं असतं. मात्र श्वेताचा प्रयत्न असतो की हे सगळं सायलीसमोर उघड व्हावं आणि तिला आयतीच संधी मिळते. सायली खाली येताना तिला दिसते आणि ती लगेच बोलायला सुरुवात करते. अर्जुन दादा तर एकटेच गेले होते ना, म्हणजे पोलीससुद्धा नंतर गेले. अर्जुन दादांनी असं नव्हतं करायला पाहिजे ना, कारण ते गुंड किती खतरनाक आहेत आपल्याला चांगलंच माहिती आहे ना, त्यामुळे तर जास्त काळजी वाटते ना. आता सायली हे सगळं ऐकत असते. अस्मिता म्हणते, मी तर आता अश्विनला कॉलच करते, व्हिडिओ कॉल करते, म्हणजे आपल्याला काय परिस्थिती आहे हे तरी कळेल. तेव्हा सायली तिथे येते आणि विचारते की तू अश्विन भाऊजींना कॉल का करतेस. आता दोघीसुद्धा एकदम गप्प होतात. इकडे डॉक्टरांशी भेट घेतल्यानंतर डॉक्टर सांगतात की अर्जुनच्या मणक्यापर्यंत जखम गेली आहे, खूप खोलवरती वार झालेला आहे, छोटीशी सर्जरी करावी लागणार आहे. पण हे सगळं खूपच क्रिटिकल होऊन बसलेलं आहे. प्रताप आणि कल्पना दोघेही घाबरतात. अश्विन सांगतो, पण या सर्जरीमध्ये किती चान्सेस आहेत दादा रिकवर होण्याचे, हे सगळं तो डॉक्टरांशी बोलून घेतो. डॉक्टर सांगतात की आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, पण आम्ही आमचे पूर्णपणे प्रयत्न करू इतकंच सांगू शकतो. डॉक्टरांच्या बोलण्याने परिस्थिती किती गंभीर आहे हे सर्वांनाच कळतं. आता इकडे अस्मिता आणि प्रतिमा घाईघाई डोळे पुसतात आणि सायलीकडे हसत मुखाने बोलतात. अस्मिता सांगते, अगं आज अश्विन हॉस्पिटलला गेला ना, गेल्यापासून त्याने मला एकही मेसेज केला नाही किंवा कॉल केला नाही, म्हणूनच त्याला फोन करायचा होता मला. सायली म्हणते, पण तुमचे चेहरे तर काही वेगळंच सांगतायत. एकतर मला मनामध्ये खूप भीती वाटते, ती भीती कसली आहे हेही कळत नाही आहे, आणि त्यात तुमचे चेहरे पाहून तर मला नक्कीच कळतं आहे की नक्की काहीतरी झालेलं आहे. तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना. आता अस्मिताला पुन्हा खोटं बोलावं लागतं. अगं काय झालं, मगाशी तू वरती गेली त्यावेळेस मम्माच्या कमरेमध्ये उसण भरलं, तिला चालताच येईना, त्याच्यामुळे डॅड तिला घेऊन हॉस्पिटलला गेले आहेत आणि म्हणूनच आम्हाला काळजी वाटते आहे, म्हणूनच आम्ही त्याला फोन करत होतो. तेव्हा सायली म्हणते, अगं मग मला का नाही सांगितलं, मी सुद्धा गेले असते ना हॉस्पिटलला. श्वेता म्हणतच म्हणते की या सायलीला सगळं सत्य सांगायची आयती संधी चालून आली होती, पण तीसुद्धा निघून गेली. पण हरकत नाही, सायलीला हे सत्य सांगायला मी वेगवेगळे प्रयत्न करतच राहील आणि शेवटी तिला हे सत्य मी सांगणारच. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.